नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. एका खासगी कंपनीतील नोकरदारावर लोखंडी रॉडने चिवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अक्षय भगवान भांबुरे, राहणार ढोरे भांबुरवाडी, तालुका खेड याने हा हल्ला केला असून विशाल हिरामन तोत्रे या हल्ल्यात जखमी झाला आहे. राक्षेवाडी, तालुका खेड येथे घडलेल्या या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी विशाल तोत्रे यांच्या तक्रारीत नमूद केल्यानुसार आरोपी हा कंपनीत मोबाईल फोन वापरत असल्याचा फोटो तोत्रे यांनी कंपनीच्या मॅनेजरला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केल्यानंतर राग आला होता. याच रागातून आरोपीने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर 2 फटके मारले. डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मारहाण केली, ज्यामुळे गंभीर दुखापत झाली. तसेच यापुढे तक्रार केलीस तर चिवे मारून टाकीन अशी धमकीही दिली आणि शिवीगाळ करून दमदाटी केली. फिर्यादीवर वैद्यकीय उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपी अक्षय भांबुरे याच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी कायद्याची कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. काळूस येथे शेतीला पाणी मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादात 2 जणांनी एका महिलेला आणि तिच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना खेड येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा हे शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने आज पाणी भरण्याची पाळी माझी आहे असे म्हणून वाद घातला. त्याने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी दुसऱ्या आरोपीने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या हाताच्या बोटाला आणि मुलाच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. आळंदी येथे आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या मुख्य आरोपीला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. विवाहबाह्य संबंध व दारू खुनाचे कारण ठरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पार्वती दगडूची दराडे, वय 30, राहणार माऊली पार्क, राजगुरुनगर बँकेच्या मागे, आळंदी, तालुका खेड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विष्णू महादेव पावडे, वय 32, मूळ राहणार हदगाव, परभणी, सध्या राहणार धानोरे, तालुका खेड याला आळंदी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पार्वती दराडे आणि विष्णू महादेव पावडे यांचे मागील 6 महिन्यांपासून विवाहबाह्य संबंध होते. दोघेही एकत्र दुचाकीवरून कामावर जात असत. 20 फेब्रुवारी रोजी कामानिमित्त बाहेर पडताना ते सोळूच्या जंगल परिसरात थांबले. तेथे जेवणादरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून विष्णू पावडे याने पार्वती दराडे यांची गळा आवळून हत्या केली. घटनेनंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी आरोपीने स्कार्फ पार्वतीच्या गळ्याभोवती गुंडाळून त्याचे दुसरे टोक झाडाला बांधले, ज्यामुळे आत्महत्येचा आभास निर्माण होईल असा त्याचा प्रयत्न होता. त्यानंतर त्याने आपल्या आईला फोन करून पार्वतीने आत्महत्या केल्याचं सांगितलं आणि स्वतः देखील आत्महत्या करणार असल्याचं सांगून फरार झाला. माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा संशय बळावला आणि तो पुढील तपासात निष्पन्न झाला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अवघ्या काही तासात सोळू गावाच्या हद्दीतून त्याला अटक केली. तपासात समोर आले की पार्वतीच्या पतीच्या मद्यपानाच्या सवयीमुळे ती विष्णूकडे वळाली होती. मात्र विष्णू देखील मद्यपान करत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते आणि याच वादातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. BMW मोटारीने किया कंपनीच्या मोटर कारला धडक दिली. या प्रकरणी गणेश हरिभाऊ कोंगे, वय 33, राहणार मोशी, तालुका हवेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुलदीप येळवंडे, वय 39, राहणार निकोजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर चाकण पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार कुलदीप येळवंडे यांनी बेदरकारपणे गाडी चालवून अपघात केला, तर उत्तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. चाकणमधील तळेगाव चौक ते आरोग्यम हॉस्पिटल दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन रिक्षा प्रवासात महिलेच्या पर्सची चैन उघडून त्यातील सोन्याचे गंठण चोरट्याने लंपास केले. 42 ग्रॅम वजनाचे सुमारे 2 लाख रुपये किंमत असलेले गंठण चोरी प्रकरणी इंदापूर येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव चौक चाकण येथील कामगार नाक्यावरील कामगारांना कामावर नेऊन पगार न देता 3 दिवस सतत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाक्यावरील कामगारांनी चाकण दक्षिण पोलीस स्टेशन समोर आज आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सदरची बाब समोर आली आहे. चाकणमधील कामगार नाक्यावर मोठ्या प्रमाणावर कामगार रोजगाराच्या अपेक्षेने येत असतात. मात्र कष्ट करून घेऊन मारहाण झाल्याच्या घटनेने संतप्त झालेल्या कामगारांनी थेट पोलीस ठाण्याच्या समोरच ठिय्या मांडला. 2026 मध्ये खेड तालुक्यातील तब्बल 89 ग्रामपंचायतीच्या मुदती 24 आणि 25 फेब्रुवारीला संपल्या आहेत.
विद्यमान सरपंचांना प्रशासक नेमण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयामुळे पंचायत समिती प्रशासनाची डोकेदुखी कमी झाल्याने अधिकारी वर्गात समाधान आहे, तर सरपंच मंडळींना पुन्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळणार असल्याने काही खुशी काही गम अशी स्थिती निर्माण होणार आहे। याबाबत गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, 2023 ते 2025 अखेर 21 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत विस्तार अधिकारी काम पाहत आहेत, तर 24-25 फेब्रुवारीपासून मुदत संपलेल्या 88 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत। खेड तालुक्यात 24 फेब्रुवारी रोजी 48 ग्रामपंचायती तर 25 फेब्रुवारी रोजी 40 ग्रामपंचायती मिळून एकूण 88 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांना संधी मिळाली, तर नायफड ग्रामपंचायतीची मुदत 3 मार्चला संपत आहे। यापूर्वीच्या 21 ग्रामपंचायतीच्या सरपंचांना देखील प्रशासक म्हणून नियुक्ती देण्याची मागणी होऊ लागली असून प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याची तयारी काहींनी केली आहे। 24 फेब्रुवारीपासून प्रशासक कालावधी सुरू होणाऱ्या खेड तालुक्यातील ग्रामपंचायती पुढील प्रमाणे: कोरेगाव बुद्रुक, वडगाव पाटोळे, किवळे, तळवडे, दोंदे, नाणेकरवाडी, वासुली, बिरदवडी, मोई, चिंबळी, साबरदरी, म्हाळुंगे इंगळे, कान्हेवाडी तर्फे चाकण, कान्हेवाडी बुद्रुक, रासे, मरकळ, केळगाव, कनेरसर, चिंचबाईवाडी, दावडी, जवळुके बुद्रुक, गोसासी, खरपुडी खुर्द, पिंपरी बुद्रुक, पाडळी, रेटवडी, मोहकल, कमांड, वरची भांबुरवाडी, तुकाईवाडी, वाजवणे, कुडे बुद्रुक, एनिये बुद्रुक, गोनवडी, तोरणे बुद्रुक, कळमोडी, भोरगिरी, सांगुर्डी, अहिरे, हेद्रुस, गडद, कडूस, करंज, विहिरे, औदर, राक्षेवाडी, बिबी, जैतवाडी आणि आखरवाडी। 25 फेब्रुवारीपासून प्रशासक राज सुरू होणाऱ्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे: टाकळकरवाडी, चांडोली, रानमळा, कडधे, वेताळे, साबुर्डी, पांगरी, चांदूस, कुरकुंडी, आस्केड खुर्द, कुरुळी, मेदनकरवाडी, वराळे, शेलू, शिंदे, शिवे, धानोरे, गोलेगाव, चरोली खुर्द, कोयाळीतर्फे चाकण, भोसे, काळूस, वाकी खुर्द, चिंचोशी, निमगाव, वाकळवाडी, वापगाव, पूर, खरपुडी बुद्रुक, कुडे खुर्द, धामणगाव खुर्द, नायफड, शिरगाव, टोकावडे, खरोशी, औंढे, आंबोली, विराम, वांद्रा, घोटवडे आणि पाळू। दरम्यान पंचायत विभागातील पंचायत विस्तार अधिकारी यांच्याकडे प्रशासक 4-5 ग्रामपंचायतीचा कारभार तपासल्यास ग्रामपंचायतीची विविध विकास कामे करताना व निधी खर्च करताना नियमबाह्य कामे करून निधी खर्च करण्यात आल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर होत आहे। आता प्रशासक झालेले माजी सरपंच काय कारनामे करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। आळंदी आणि देहू संस्थान पदाधिकारी व प्रशासन बैठक। आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू व आळंदी पालखी मार्गावरील विविध विकास कामे 15 मे पूर्वी पूर्ण करण्यात यावीत अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिली। देहू व आळंदी संस्थानांकडून प्राप्त मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनामार्फत ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली। बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदरकर, पालखी मार्गावरील संबंधित विभागांचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, नगर परिषदांचे मुख्याधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते। खेड तालुक्यातील युवकाचे पुस्तकात अर्धशतक। खेड तालुक्यातील ढोरे भांबुरवाडी या छोटेखानी गावातून एका सामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने साहित्याच्या आकाशात स्वतःचा एक वेगळाच तारा उजळवलाय। गौतम बाबूराव कोतवाल हे नाव आज मराठी साहित्याच्या पटलावर सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे। वाणिज्य शाखेतून प्रावीण्य मिळवलेल्या, बँकिंग क्षेत्रात MBA पदवी घेतलेल्या तरुणाने कला किंवा साहित्याचा कोणताही औपचारिक अभ्यास न करता केवळ स्वतःच्या जिद्दीने प्रेरणादायी लेखनाच्या माध्यमातून अर्धशतकाहून अधिक अर्थात 55हून अधिक पुस्तकांचा महाकाव्य रचलाय। परिस्थितीच्या कठोर लाटांमध्येही हा युवक शब्दांच्या साम्राज्यात स्वतंत्र राज्य करीत आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात लागवड झालेल्या हळवा कांद्याच्या काढणीला सध्या वेग आलाय। मात्र सध्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव कोसळले आहेत। त्यातच हळवा कांदा साठवणूक करता येत नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या किमतीत काढलेला कांदा बाजारात विकावा लागत आहे। म्हणजेच एकीकडे कमालीचे घसरलेले कांद्याचे भाव आणि दुसरीकडे उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ, यामुळे हे कांदा पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे। हळवा म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात लागवड झालेल्या कांदा काढणीला सध्या वेग आलाय। या कांद्याची जास्त काळ साठवणूक करता येत नाही, त्यामुळे इतर खर्च वाढायला नको म्हणून शेतकरी हा कांदा काढल्यावर लगेच बाजारात मिळेल त्या भावात विकण्यास प्राधान्य देतात। अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे खेड तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याच्या शक्यतेनं शेतकरी धास्तावलाय। काढणीनंतर शेतात असलेल्या गहू ज्वारीची मळणी करून धान्य आणि चारा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे। अवकाळीच्या शक्यतेनं घाई असताना मात्र एकाच वेळी असलेल्या काढणीच्या कामांमुळे मजूर आता मिळेनासे झाले।
स्वच्छता, समाजसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांची जयंती राजगुरुनगर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. नगर परिषद कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष मंगेश कुंडाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. खेड तालुक्यातील जरेवाडी येथे अनाथांसाठी यशोदा या सामाजिक संस्थेचा खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या रुपाली राक्ष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कर्तव्य म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आळंदी नगर परिषद हद्दीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिर परिसरात आणि शनी मंदिर परिसरात दुकानांचे अतिक्रमण वाढलंय. याचबरोबर शहरातील मुख्य प्रदक्षिणा रस्ता, मरकळ रस्ता तसेच देहू फाट्यावर रस्त्यांवरील पदपथांवरील हातगाड्यांमुळे नागरिकांना चालनाही दुरापास्त झालाय. खेड तालुक्यातील कडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिला जाणारा वंदनी बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झालाय. या राज्यस्तरीय पुरस्कारांचे स्वरूप 1,00,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे. तालुका आरोग्य अधिकारी विलास माने, डॉक्टर मिलिंद दौंडकर, मेडिकल ऑफिसर डॉक्टर योगेश वारे व आरोग्य निरीक्षक मकसूद शेख आणि सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन होत आहे. शेतीची कामं झालेले क्षेत्र, शेतीचे आर्थिक नियोजन या सर्वांचा मेळ घालण्यासाठी कमी जागेत जास्त उत्पन्न घेता यावं म्हणून ठिबक सिंचन, तुषार सिंचनसह विविध आधुनिक पर्याय वापरले जातात. खास करून तरकारी उत्पादन घेण्यासाठी जमिनीला गारवा राहावा आणि पाणी योग्य प्रमाणात पिकांना मिळावं यासाठी अशा प्रकारे सिंचन व्यवस्था शेतकरी करत आहेत. शासनाचे यासाठी अनुदान आहे, मात्र ते वेळेत भेटत नाहीये. शासनानं लक्ष घालावं अशी देखील शेतकऱ्यांची आता मागणी आहे. खेड तालुक्यातील MIDC क्षेत्रातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त सावरदरी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलंय. या इमारतीचं उद्घाटन खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे तसेच माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील शेलगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामहरी आवटे आणि व्हाईस चेअरमनपदी एकनाथ खंडू आवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.